हा तुमच्याकडे काही पुरावे आहेत? यस साहेब, पुरावे देण्याची अनुमती मागते. अनुमती ग्रँटेड. हॉस्टेलची सहल गेली असता आम्हाला शॉपिंग करण्याचा अनुभव यासाठी खरेदी करून दिलेली पर्स. पाबळे सरांच्या परिपाठाच्या वर ज्याच्यावर पाबळे सरांनी सह्या केलेल्या आहेत. दह्या सरांच्या शिकवलेली नोटबुक. तसेच समक्ष पुरावा देण्याकरिता वेदिका स्पर्धाची शाळा स्पर्धा देण्याची अनुमती मागते. अनुमती ग्रँटेड. वेदिकानुसार ईश्वरा साक्ष ठेवून खरे सांगते की 2023 ते 24 बॅच मध्ये मी वेदिका पूनम दर्शना आदिती पूजा दुर्गा श्वेता सर्वजण यांनी हॉस्टेलमध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्याकरिता शिकत होतो व उज्ज्वल भविष्यही घडले. IPS व इतर सर्व IAS IPS तहसीलदार अशा सर्व पदावर कार्यरत आहे. तुमच्याकडे काही पुरावा आहे? हो यस साहेब. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2023 व 2024 मध्ये आम्ही सर्व मुली ज्ञानदीप हॉस्टेलमध्ये शिकत होतो. याचे संचालिका सो जानवी मॅडम आहे. त्याच्या उत्तम मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मुली व मुलं 2024 ला 9व्या मिशनमध्ये पात्र ठरतो व उज्ज्वल भविष्याची सुरुवात झाली. आम्ही आमच्या पदावर कार्यरत आहोत. आता कोणी कोणाला भेटत नाही म्हणून केस दाखल केले आहे. माझ्या जॉईन याबद्दल माहिती देण्याचे पुस्तक आहे. तुम्हाला यावर मान्य आहे? नाही जज. आदरणीय जज साहेब, IPS पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून जो तो आपला मित्र सांगत आहे. मी कशाच्या आधारे मी माझा मित्र समजू? तुमच्याकडे पुरावे देण्यासाठी अनुमती तुम्ही सादर केलेले पुरावे हे निवृत्ती न्यायाधीशाच्या राममूर्ती कमिटीने नेमलेले त्यांच्याद्वारे हे पुरावे पडताळणी झाल्यावर किंवा पडताळणी करण्यासाठी ज्ञानदीप हॉस्टेलचे संचालक सौ जानवी मॅडम यांच्याकडे पाठवण्यात दिली. येत्या 28 जानेवारीला सैनिक स्कूलच्या पेपर निमित्ताने याचा निकाल देण्यात येईल. तोपर्यंत कोर्ट कार्यवाही थांबवत आहे. तुमचे नाव काय? तुम्ही 2023 च्या मध्ये होते का? तुम्हाला ज्ञानदीप हॉस्टेलला काय आवडत होते? मला सगळे जेवण आवडले. तुम्ही नोकरीला कधी लागल्या? 2018. मी पूजा तुम्ही जेव्हा ज्ञानदीप हॉस्टेलमध्ये होते तेव्हा तुम्हाला कोणती भाजी आवडायची? आणि तुम्हाला कोणती खेळ आवडायची? तुम्ही जेव्हा नोकरीला लागले तेव्हा तुम्ही कोणत्या साली नोकरीला लागले? 2023. सगळे पुरावे लक्षात घेता कोर्ट या निकालावर जात आहे की कामाच्या अतिव्यापामुळे माणसांना आपल्या व्यक्तीला वेळ द्यायला भेटत नाही. त्यामुळे सर्वांनी प्रत्येक वर्षी एखाद्या कामाच्या निमित्तानं का होईना सर्वांनी एकत्रित व्हावं. सर्वांनी ज्ञानदीप हॉस्टेलला भेट द्यावी. ज्याने आपले भवितव्य घडवले त्याच्या समर्थार्थ आठवणीर्थ समाजाकरता काहीतरी कार्य करावे आणि प्रत्यक्ष भेटावे. मी न्यायाधीश आदिती गटकर सुद्धा तुमचीच मैत्रीण आहे. मी सुद्धा तुमच्या सोबत शिकण्याकरता होते. मीही तुमच्या सहभागी होऊन एकत्रितपणे भेट देण्याकरिता जानेवारी महिन्यात फिक्स करीत आहे. सदर पुरावे निवृत्ती न्यायाधीशाच्या कमिटीने खरे ठरवले असून ते जो व्यक्ती वेळ देणार नाही त्याच्यावर ही कार्यवाही अशीच चालू राहील. जय हिंद. त्या लवकरात लवकर कशा निपटाव्या आणि न्यायालयाची पायरी कोणीही चढवू नये. पण जर कायदा माहीत नसेल
व्यवस्था माहिती नसेल तर आपली पण फसवणूक कशी होऊ शकते याचं एक थोडस विद्यार्थ्यांमध्ये गुण जोपासण्याचे कार्य केलं आहे. त्या सर्व मुली एक दिवस आल्या म्हणजे सर त्यांची संकल्पना आहे त्याला फक्त जिथे लागेल तिथे तसा मदत करण्याचं काम केलं आहे. सर्व मात्र कलाकारांना समोर यायचे आहे. नाटक होत असताना म्हणजे जो वेळ महत्वाचा होता मॅनेजमेंटचं सगळ्यात महत्वाचं, कारण त्यांचं फोकस कुठेतरी डायव्हर्ट होऊ नये. मग हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, नाहीतर कसं मुलांची मानसिकता कशी असते म्हणजे कसं थोडक्यात ते एक मन आहे की मन म्हणजे एक रचना आहे. माणसाचं मन फार भयंकर असतं, कधी गाडीवर कधी माडीवर कधी झाडीवर कधी नसतं माणसाच्या मनाचं. तसं मन यांचं कुठेतरी भरकटू नये म्हणजे क्षणाघात वर्षभराची मेहनत लगेच नाटिकेत गुरफटून जाऊ नये या उद्देशाने त्यांचं महत्वाचा फोकस आकर्षित करूनच ठेवलेला होता. फक्त रिकाम्या वेळेत ज्यावेळेस त्यांचा मनोरंजनाचा वेळ होता त्यावेळेत त्यांना सुचेल असेल 2-3 दिवसामध्ये त्यांच्या मनात कल्पना सुचली, त्यांनी सरांना सांगितलं, सरांची माझी चर्चा झाली. म्हणजे या महत्वाच्या वेळेत फक्त यांचा फोकस डायव्हर्ट व्हायला नव्हतं. एवढं सगळं काळजी घेऊन हे अल्पशा वेळेमध्ये उभारलेलं आहे. त्यांनी त्यांच्या मेहनतीने केलेलं आहे. जे असेल ते निश्चितपणे आपण पालक आहोत त्यामुळे ते निश्चितच गोड होणार आहे आणि एक चांगला आनंदाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. मुलांच्या मनातल्या भावना या माध्यमातून बाहेर पडतील. आपल्याला सर्वांना तुम्हाला एकदा सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा. सगळ्या